श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय 21। श्री गणेशाय नमः। ओम नमः सकल सौख्यदायका सकल दोष निवारका ब्रह्मबंध विमोचका देशी ज्ञान कृपेने निरोप दत्तानंद स्वामीचा घेऊन कुरवपूर यात्रे मार्गक्रमण करीती शंकर भट्टापन दत्त स्मरणे वाट चालती लागले तहान अनिवार तो दृष्टीस पडे विहीर सोडून पोहरा पाहतांतर दिशे दृश्य विचित्र विहिरीत तरुच्या फांदीवर घेई नंगारप्पा उड्या खालीवर पाहताच शंकर भट्टा म्हणे तो नर प्रेमळ दृष्टीने पाहुनिया आश्चर्य शंकर भट्टा म्हणे कळले केवी तुझ लागुनी मम नाव उत्तरे तो परतुनी श्रीपाद भक्ता तुझ जाणू चाललासी कुरवपुरा तव भेटीस तव मी खरा वाट पाहतो रे जरा आश्चर्यमग्न शंकर भट दोरी दुर्लभ हे जाणूनी विचारते करती मनी कसे काढावे यासी आतुनी जाणूनी उत्तरी बंगारप्पा संसार कुपात जो पडलेला प्रपंचासक्तीने बांधलेला तो केवी काढेल मजला आत्मानंद मग्न योगिया मीच माझ्या उठेन अथवा श्रीपाद कृपेने सशक्त भक्तांशी जे आलंबन परमगय इतरांशी शंकर भटा निकट तो क्षणात शंकर भटतेने संभ्रमित पाहून तो स्वये वदत मी बंगारप्पा दिससी मज तहानलेला मी पोटभर जला म्हणून स्वये काढी जला प्राशिते स्वयेची जलप्राशिता बंगारप्पाने तहान सरे त्या प्रभावाने शंकर भटाजी आश्चर्याने थक्क ते जाहले यात्रा चालविती दोघे जण बंगारप्पा करी परिचयातून सोनार मी यंत्रतंत्रातून सिद्ध त्यागुणे भूत प्रेत पिशाचाची तारण मारणादी विद्यांची सिद्धी तंत्रमंत्राची घाबरती मज तेने गुणे धन देती घाबरून वंदिती परी दुरून परी मज प्रसन्न कळा जाऊन येतसे प्रेत कळा पुण्य प्रारब्ध उदयाने पिठापुरी आलो योगायोगाने तेथे मलिन विद्येने पारंगत ऐकोमही उमले कमळ जेवी चिखलात तेवी श्रीपाद प्रभू पिठिकापुरात बापन नारिवलो सह साक्षात प्रभू लीला ऐकिली बापन नारिवलो सात्विक जरी परिमी अहंताग्रस्त मत्सरी ठार मारण्यात यांना तरी आरंभिले विचित्र तंत्र करून या ध्यान तयाचे पिता जल मी तयाचे मरण तत्काळ येई साचे विचित्र अशी ती विद्या बाप नारिवलोंचे करून ध्यान केले कित्येकदा जलप्राशन परी विद्या होई विफल जान विद्या श्रीपाद प्रभू लिलेने बाप नारिवलोच्या पोटावरून फिरता श्रीपाद हस्त जान तेने जाई विघ्न निवारून निष्फळ विद्येचे दुःख मला प्रेरिता मंत्रे मी सर्वांना तो जाऊन त्यास डसी ज्यास लक्ष केले ऐसी सिद्धी मज केले जरी मी त्या परी सर्पजाती बापन नारिवलो घरी वेलावरी पडवळा परी पडती टांगून ते सारे फसला ऐसा यत्न दुसरा तरी केला प्रयत्न तिसरा भूत प्रेत पिशाच सारा निष्फळ श्रीपाद कृपे स्मशानी कणिकेची बावली करून 32 सुया 30 टोचून मारावे श्रीपादा म्हणून केला प्रयत्न निष्फळ परी त्या प्राणांतिक वेदना अतितीव्र नरक यातना होती मजला नाना गेलो शरण श्रीपादासी धाव पावरे दयाळा जरी दृष्ट मी तू कृपा आपण पर नसे तुझ स्नेहाळा माय बापा जगताच्या लेकराचे सहस्र अपराध माता काय मानी तयाचा खेद बंधने अवघी छेद सगुण ब्रह्मा गुरु रूपा तव मम अंतर्दृष्टी समोर प्रगटती श्रीपाद करुणाकर वदती केले समा पाप फार दुःख दारुण त्या गुणे नरकादिकांचे होते जे भोगने ते मत प्रसादे त्या या रात्री यातने सरेल तव क्षुद्र विद्या सिद्धीने आहे ते सारे दिसे कोणी अंतर्दृष्टीस तहानलेला तरी स्वये पिऊन जलाला करी तृप्त तयाला राही सात्विक वृत्तीने जीवनदाता परमेश्वर प्राण घेणे तया अधिकार तू तव भाग्यहीन नर स्पर्श तुझ बाप नाऱ्या घरी माता पिता जन्मदाता परमपूज्य ते तत्वता वृद्धापकाळी त्या अनादरता न लाभे मम कृपा कित्येक निष्पाप तू आवदिले सकाळी तेव्हा फल तयाचे सरेल जेव्हा भेटेल मम भक्त शंकर भट
मम भक्त संत दर्शन गळू लागती कर्मबंधने की ते प्रेमे नामस्मरणे पावन करते अंतर्वाय लिहिल मम चरित्रामृत हा मम भक्त शंकर भट तेने गुणे भविष्यात कल्याण विश्वजनांचे बंगारप्पा सांगते शंकर भटा आज मंगल दिन गोमटा भेटलो मी श्रीपादा भक्ता पाहिली वाट बहुसाल अष्टवर्ष श्रीपादांच्या पातो वाट मी नित्याचा कार्यक्रम हाची साच्या सांगता आजी कृपेने शंकर भट्ट विचारते जिज्ञासेने तुमच्या पाणी पिण्याने कशी भागते तहान ते न कळे मजसी एका योग प्रक्रियेने इतर जीवाच्या तादात्म्य भावाने प्राणामय भक्ती अनुसंधाने साध्य ते होई ऐकयास दृष्टांत मागे रामायण काळात वानर राजवाली होत बलवान योग प्रक्रियेने प्रतिस्पर्धा येता समोर मिळे अर्धबल त्याचे सत्वर तेने गुणवाली अजिंक्यवीर जाणती ते श्रीरामचंद्र या कारणे आडून बाण चालविती श्रीराम जान होई वाली निर्दालन ऐसे योगयुक्तीने विश्वामित्र श्रीरामासी मंत्रतंत्र उपदेशी तेने बला अतिबला शक्तीसी मिळे प्राणशक्ती सिद्धी मानव शरीराचा विकास 12 अवस्थांत खास परमोच्च 12व्या स्थितीस पावले श्रीराम श्रीपादही तेने त्यांची अनंत ज्ञान सहज अनंत शक्ती संपन्न दीननाथ करुणाघन जे साक्षात ईश्वरत्न सप्तभूमिका मानवी विकासात समजावती महात्मे निरूपणात तेची सांगो संक्षेपात ऐकत्या दश इंद्रियांचा उपयोग एकची समय करून उपभोग घेई ती प्रथम भूमिका मग ऐक दुसरी भूमिका सूक्ष्मेंद्रियाद्वारे सूक्ष्म प्रपंच अनुभवित चमत्कार साचप करी स्वल्पच होई आसक्ती गुणे सूक्ष्म शरीरे तिसऱ्या भूमिकेत दूर प्रयाण करणे होत वाढे चौथ्या भूमिकेत वशीकरण सिद्धीही लाभे विशाल योग शक्ती जरी वापरे परपीडेस्तव तरी पतन वासना ते केवरी अहंता गुणे जडत्व त्या स्वार्थ प्रयोजने पतन निश्चित अंतरात्म बोले लोककल्याणात लाविता वशीकरण योगात घडे ते त्वरेने संकल्पने पंचम भूमिकेत साक्षात्कारासह ते प्रापंचिक कार्यात भावज्ञानी षष्ठ भूमिकेत प्रपंचेष्टा असे कमी सप्तम भूमिकेत परमज्ञानी जेवी परमात्मा संपूर्ण नित्य सहज अनुसंधाने ब्रह्मस्वरूपाच्या शंकर भट्ट उत्तम श्रोता प्रश्न करा स्पष्टता जीवानी परिणाम क्रमता असे काय केवळ कायक्रम असाची अवतारांना महाराज ह्या अशंका नाना फेडाव्या हीच प्रार्थना बंगारप्पा सांगती पुढे ईश्वरावतार कालक लिलेने मानव विकासे भगवंत होणे समर्थ सद्गुरु म्हणणे त्यासी घडे विचित्र देवाची करणी जी न कळे तर्क अनुमानांनी भक्त वात्सल्यास्तव अद्भुत रूपांनी नरसिंह होय जे याचना प्रधान तमोगुण जेवी शंकर पंचानन प्रकटे अवतार वामन रजोगुण युक्त परशुराम सत्वगुण प्रधान रामावतार गुणातीत श्रीकृष्ण प्रेमावतार कर्मप्रधान बुद्धावतार करुणामय सर्व कल्याणी एकत्वातील अनेकत्व अनेकत्वातील एकत्व जेत साऱ्यांचे समन्वयत्व युगावतार श्रीपाद अद्भुत लीला परम गहन जगदोद्धारक सनातन श्रीपाद श्रीवल्लभ जान सगुण ब्रह्म आदिगुरु सर्व धर्म पंथ संप्रदायाशी सर्व वेदांत सिद्धांताशी आधार जो हृदय निवासी आद्यंत ब्रह्मांडाचा स्पंदनशील विश्वसाक्षी सर्व रूप भक्त कैपक्षी भक्ता कदानुपेक्षी गूढ रस श्रीपादांचे न कळे जे सप्त ऋषींना ते काय सांगू नाना कवने गुण कीर्तना धन्य तू शंकर भटा अकारण कल निवारण होई करिता अध्याय पठन भावे होता श्रीपादास शरण लाभे फल निश्चय इति श्रीपाद चरित्रामृत शंकर भट समर्थ ग्रंथ श्री स्वामी समर्थावताधारक परम पूज्य गुरुमाऊली चरणार्पणमस्तु ओवी संख्या 68 अध्याय 21 संपूर्ण.